नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र शासनाने नुकतीच 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असून आयोगाला 2026 पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत। प्राथमिक माहितीनुसार 2026 पर्यंत हा आयोग रितसर लागू केला जाऊ शकतो। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासोबतच त्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ होणार आहे। तर 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर हा 1.86 वरनं वाढून 2.57 वरती पोहोचला होता, ज्यामुळे किमान वेतनाचा आकडा हा 7,000 रुपयांवरनं 18,000 रुपयांवरती गेला। थोडक्यात फिटमेंट फॅक्टर वाढल्यानं पेन्शनमध्ये देखील वाढ झाली होती, जिथं किमान आकडा 9,000पर्यंत पोहोचला होता। तर आता नवा वेतन आयोग लागू झाल्यास फिटमेंट फॅक्टर हा 2.57 वरनं 2.86 वरती पोहोचेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन यामध्ये फार मोठी वाढ होणार आहे। याचा परिणाम पेन्शन वाढीमध्ये देखील दिसणार आहे। प्राथमिक अंदाजानुसार कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन हे 18,000 रुपयांवरून वाढून थेट 51,480 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे। तर निवृत्ती वेतनधारकांसाठी ही रक्कम 9,000 रुपयांवरून वाढून किमान मासिक पेन्शनचा दर हा 25,740 रुपयापर्यंत पोहोचणार आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या रकमेचा आकडा निश्चित करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो। दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असून त्यामध्ये असणाऱ्या तरतुदींमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठे बदल हे पाहायला मिळतात। त्यामुळे येत्या काळामध्ये नवीन वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा मिळेल, हे मात्र निश्चित। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती फरकानं कुणाची पेन्शन आणि कुणाचा पगार वाढणार आहे, तर हे फिटमेंट फॅक्टरवरती अवलंबून असतं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।